पुढची बातमी अमरावतीमधून आहे, कारण अमरावतीच्या मरियमपूर गावातले आदिवासी तहानलेले आहे। तलाव केव्हाच आटलाय, त्यामुळे तलावाच्या बाजूला खड्डे खोदून तहान भागवली जाते। मरियमपूरच्या आदिवासींना घोटभर पाण्यासाठी वणवण करावी लागते। गावात 8 ते 10 दिवस नळ येत नाहीये, प्रशासनाचा टँकर सुद्धा नाहीये, त्यामुळे शुद्ध पिण्याचं पाणी मिळतच नाहीये। दूषित तलावाच्या काठावर खड्डे खोदून पाणी काढावं लागतंय, त्यामुळे अनेकदा ग्रामस्थ आजारीही पडतायत। मरियमपूर गावातील पाण्याच्या भीषण परिस्थितीचा आढावा घेत महिलांसोबत संवाद आमचे प्रतिनिधी अमर गटारेंनी साधला। पाहुयात या महिलांची नेमकी काय परिस्थिती आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये उष्णतेचा पारा जो आहे तो 44 डिग्रीच्या पार गेला असताना जिल्ह्यातील 776 गावामध्ये पाणटंचाईच्या झळा ज्या आहेत त्या नागरिकांना सोसावं लागतं। सध्या मी मेळघाटमध्ये आहे आणि या मेळघाटमध्ये बघितलं तर घोटघर पाण्यासाठी या ठिकाणी आदिवासी बांधवांना जे आहे जो संघर्ष करावा लागत आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो की हा जो तलाव आहे, तलावाच्या बाजूलाच एक छोटासा खड्डा खोदलेला आहे आणि त्या खड्ड्यातून जे आहे ते जे झिरपणारं पाणी आहे, ते झिरपणारं पाणी जे आहे ते पिण्यासाठी जे आदिवासी बांधव आहे ते आता भरत आहे। आणि साधारणतः 1 किलोमीटरवर हा तलाव आहे आणि 1 किलोमीटरवरून ह्या संपूर्ण पायपीट करून जे आहे संपूर्ण आदिवासी बांधव आपल्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करत आहे। मात्र अजूनही ज्या शासनाच्या पाणी पुरवठ्याच्या योजना आहेत त्या पूर्णपणे ठप्प पडल्या आहे का असा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित होतो। एकूण बघितलं तर ही जे साईडला जो तलाव आहे, हा तलाव आहे, त्या तलावामध्ये संपूर्ण पाणी जे आहे हे गढूळ आहे आणि या गढूळ पाण्याचा जो है पीण्याच्या पाण्याचा वापर या ठिकाणी आदिवासी बांधव करत आहे। अभी नहीं आ रहा, 3-4 धूप काले का ये 4 महीना हमको बहुत भारी जाता और टैंकर गिंकर कुछ चालू नहीं है यहाँ पे। गई साल तक भी था, इस साल नहीं है। एक गंदा पानी पी रहे हम। अमर गटारे, साम टीवी, मेळघाट, अमरावती।